शेतकरी जगला तरच देश जगेल या उक्तीप्रमाणे सध्या शेती शेतकरी जगवणे काळाची गरज असून कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या अतिशय अनुभवी अभ्यासपूर्ण आणि कृतीयुक्त मार्गदर्शनात अकोला विद्यापीठ वर्षभर शेतकरी हिताच्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करत कृषी क्षेत्रातील आपले योगदान अधोरेखित करत असल्याचं सांगताना परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते उद्यान पंडित शेतकरी गोविंदराव जोशी यांनी अकोला कृषी विद्यापीठाच्या शेतकरी हितांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेणं गरजेचं असल्याचं सांगत विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी बंधू भगिनींनी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून व्यावसायिक फायदेशीर शेती कृतीत आणावी असं भावनिक आवाहन केलं आहे। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालयात गत 2 वर्षांपासून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 2 दिवसीय हॉर्टिकल्चर डे अर्थात उद्यान विद्या दिवस कार्यक्रमाचा समारोपीय सत्राचा प्रसंगी विशेष अतिथी म्हणून शेतकरी बंधू भगिनींचा उद्यान विद्या महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी पालक तथा प्राध्यापक वृद्धांना संबोधित करताना ते बोलत होते। विदर्भ मराठवाडा मुख्यतः कोरडवाहू शेतीचा प्रदेश असून इथं फळं भाजीपाला फुलपिकांच्या लागवडीला असलेल्या वावांबद्दल आता शिवार फेरीच्या माध्यमातून आमचं तरी शंका समाधान झालं असून अजूनही ज्यांच्या मनात उद्यान विद्या विषयकांच्या पिकांची लागवडीबाबत शंका असतील त्यांनी कृषी विद्यापीठ अकोल्याला भेट देऊन शंका समाधान करून घ्यावे व आपला शाश्वत विकास साधावा असं आवाहन देखील गोविंदराव जोशी यांनी या प्रसंगी केलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।